हरि ओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिः ओम्. हरि ओम. आपला चौथा आणि पाचवा असे आपण मागच्या वेळेला केले होते. तर चौथावा श्लोक गीता गीताई म्हणू, त्याच्यानंतर जेवढं त्याच्यात मी थोडस उजळणी घेते त्याची, मग पाचव्याची उजळणी आणि मग पाचव्याचं आजचं विवेचन, असं आपला आज क्लास राहील. चौथा श्लोक. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे, संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला. आपण इथे बघितलं होतं की योगारूढाची 3 लक्षणं या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. पहिल्या ओळीमध्ये 2 आणि दुसऱ्या ओळीमध्ये 1 अशी 3 लक्षणं सांगितली. जेव्हा तो इंद्रियांच्या अर्थांमध्ये म्हणजे विषयांमध्ये आसक्त होत नाही. दुसरं कर्मसु न अनुषज्जते, कर्मामध्ये जो आसक्त राहत नाही आणि सर्व संकल्पांचा तो संन्यास करतो, सर्व संकल्प सोडून देतो. ह्या जेव्हा 3 कंडिशन्स फुलफिल होतात तेव्हा त्याला योगारूढ म्हणायचं. कारण आरुरुक्षचं टार्गेट आहे की त्याला योगारूढ व्हायचंय. तो योगारूढ झाला का नाही हे कळावं कसं, त्याच्यासाठी ही 3 लक्षणं त्याला गाईडलाईन्स म्हणून दिलेली आहेत. त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि ठरवावं की याच्यातली कुठली लक्षणं आपल्यामध्ये आली आहेत, किती आली आहेत, कितपत आली आहेत, म्हणजे पर्सेंटेज वाईज आपण कुठे आहोत. हे सगळं पुढच्या श्लोकामध्ये तेच सांगेल की सगळं आपलं आपलंच करायचंय. इथे कोणी दुसरं येऊन तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही. तर इंद्रियार्थेषु म्हणजे विषयांमध्ये अनासक्ती, ही गोष्ट आपण खूप वेळेला बघितली आणि ती परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये अत्यावश्यक आहे हे पण आपल्याला पटलेलंच आहे. त्याला आपण 5व्या अध्यायातलाच एक संदर्भ घेतला होता की येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हा एक श्लोक गिव्स अस द लॉजिक की का विषयांच्या मध्ये आपण आसक्त राहायचं नाही. पण इथून तिथून फिरून शेवटी दुःखाकडेच जायचं आहे का, तर नाही. नको असेल तर विषय सोडा. विषय सोडा म्हणजे विषयामधली आसक्ती सोडा. विषय पूर्णपणे सोडता येणारच नाही. जगात जगायचं म्हटल्यानंतर इंद्रिय आणि विषयांचा संयोग होतच राहणार. पण त्याला महत्व किती द्यायचं, त्याच्यामध्ये सुखबुद्धी किती ठेवायची, इथे आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो. बरं, ठीक आहे, विषयांच्या मध्ये आपल्याला आसक्त व्हायचं नाही आणि हे अत्यावश्यक आहे. अवघड असलं तरी अत्यावश्यक आहे, त्यामुळे ते करायलाच पाहिजे. पण कर्मसून अनुषज्जतेचा आपल्याला थोडा अर्थ लागायला अवघड पडतो की कर्म तर करा आणि प्राप्त कर्तव्य कर्म करा असंही एकीकडे सारखं सांगतायत आणि मग कर्मामध्ये आसक्ती नको असं का म्हणतात. तर बळच जी कर्म आपण करत राहतो, जी करायला पाहिजे ती करायची, मग कुठली नाही करायची, निषिद्ध शास्त्राने निषिद्ध सांगितलेली आहे ती नाही करायची, काम्य कर्म नाही करायची. आणि मग कर्म करण्याची म्हणजे फलाची इच्छा सोडल्यानंतर सुद्धा, फलाची इच्छा सोडणं म्हणजेच विषयासक्ती सोडणं. विषयासक्ती सोडल्यानंतर कर्मासक्ती आपोआपच कमी व्हायला पाहिजे. ती काही प्रमाणात होतेही, पण 100% नाही होत. त्याचं कारण काय की फलाची आशा सोडूनही आपापली अशी एक उर्मी असतेच. त्याचा फलेच्छेशी काही डायरेक्टली संबंध नसतो. त्याची आपण 3 कारणं बघितली. एक तर रजोगुण पुरेसा शांत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कर्माची सुरसुरी राहते. लोकेशणा, की आपण केलेल्या कर्मामुळे आपण लोकांच्या समोर राहतो, लोकांच्या पोटमध्ये आपला एक दबदबा, एक उंच प्रतिमा, आपला बोलबाला, असं जे काही होतं ते सगळं नष्ट होईल या भीतीने कर्म करत राहणं.
आणि तिसऱ्या महत्वाची गोष्ट बघितली होती आपण ती अहंकार, की मीच छान काम करते, माझ्या इतकं कोणाला चांगलं जमतच नाही, किंवा आपला दुराग्रह, नाही असं असंच व्हायला पाहिजे वगैरे. तर त्या अहंकाराच्या या तीन मुख्य लक्षणं, म्हणजे तीन मुख्य कारणांमुळे आपली कर्मामध्ये सुद्धा आसक्ती राहते. आणि मग तिसरं जे हे होतं लक्षण, सर्व संकल्प संन्यासी, ते ऍक्च्युली या दोन्हीच्या मुळाशी कसं आहे ते आपण बघितलं होतं. कारण संकल्पाचा अर्थ काय, विषयांमध्ये सुखबुद्धी असणं. सुखबुद्धी असली की इच्छा होणार, इच्छा असली की कर्म होऊन कर्माचा संकल्पही होणार, की नाही नाही हे आवडतंय आणि हवंय तर मग मिळवायला पाहिजे, त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. त्या सर्व स्तरांवरचे संकल्प सुटले की आपोआपच विषयांमधली आसक्ती आणि कर्मामधली आसक्ती कमी होईल. त्यामुळे हे तीनही लक्षणं ही कशी एकमेकांच्यात गुंतलेली आहेत ते आपण बघितलं. आणि मग संकल्पांच्या त्यागाचे दोन उपाय बघितले, की एकतर आपल्याला रामसुखदासांनी सांगितलं की संकल्पाचा त्याग करा वगैरे सांगायला ठीक आहे, पण आमचा होत नाही ना, त्याला काय करणार, त्याला काहीतरी करून वेगळी विचाराला वेगळं वळण, वेगळी दिशा देण्याची गरज आहे. म्हणून दोन प्रकारांनी विचार बदलले किंवा दोन वेगळ्या प्रकारांनी विचार केले तर हे संकल्पाचा त्याग शक्य होईल. त्यातला एक म्हणजे मनुष्य जन्म हा आपल्याला अनमोल मिळालेला आहे, तो आपला अंतिम जन्म ठरू शकतो जर आपल्याला मिळालेल्या क्रियमाण कर्माचा आपण योग्य प्रकारे वापर केला, सजगपणे वापर केला तर. त्यामुळे आत्मकल्याणाला प्राधान्य द्यायचं असेल तर विषयांना आणि कर्मांना कमी प्राधान्य द्यावं लागेल, असा एक विचार. आणि कर्मयोगाचंच प्रकरण अजून चाललंय, तर कर्मयोगाचा संबंध हा वर्तमान कालाशी आहे आणि संकल्पांचा संबंध हा भूतकाळ आणि भविष्य काळाशी आहे. आणि आपल्याला वर्तमान काळाचा वापर करायचा आहे जास्तीत जास्त चांगला. तर भूतकाळातलं आणि भविष्य काळातलं रमणं जितकं कमी करू तेवढा वर्तमान काळ आपल्या हाताशी जास्त राहील. नाहीतर वर्तमानात बसून आपण काय, ते मुंगेरी लाल के हसीन सपने नावाचं एक होतं ना, मुंगेरी लाल सारख्या स्वप्नांमध्ये तो हे गुंग झालेला, तसं आपला मुंगेरी लाल व्हायला नको. अशा दोन त्यांनी आपल्याला उपाय सुचवले होते. त्याच्यानंतर आपण आता श्लोक 5वा वाचूया. उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माचे आपुला बंधू आत्माचे रिपू आपुला. हा श्लोक आपण बघायला सुरुवात केली होती. तर हा ध्यानयोगातला, म्हणजे ध्यानयोग प्रकरणातला आणि एकूणच गीतेतला कसा एक लक्षणीय श्लोक आहे की जो आपल्या नित्य पाठांतरात असावा. नित्य पाठांतरात असावा याचा अर्थ की नित्य त्याची आपल्याला स्वतःला आठवण व्हावी की हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कारण तो एक प्रेरणादायी श्लोक आहे. अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड उत्तम प्रकारे घातली जाते आणि प्रयत्नवादावर भर देणारा आहे. हा, कोणीतरी देवाची कृपा होईल, गुरु माझ्या डोक्यावर हात ठेवेल मग माझं होईल, असं तुम्ही पांगुळ गाडा घेऊन जगू नका. अध्यात्मामध्ये तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा, असं सांगणारा हा श्लोक आहे. तर त्याच्यातल्या उद्धरेद आत्मनात मानव हा जो पहिला चरण आहे तो सगळ्यात फेमस आहे आणि त्याच्याविषयी अनेक चिंतकांनी वेगवेगळे त्यांचे विचार मांडले. त्यातले आपण स्वामी चिन्मयानंदांच्या विचारापासून सुरुवात केली होती. स्वामी चिन्मयानंद म्हणतात की प्रत्येकाला आदर्श आपलं व्यक्तिमत्व कसं असावं ते माहिती असतं, पण आदर्शातला मी आणि वास्तवातला मी याच्यामध्ये खूप मोठी दरी असते, खूपच अंतर असतं. आणि ती दरी जेवढी मोठी तेवढं तुम्हाला काम जास्त करावं लागणार. जेवढा वास्तवातला मी हा आदर्शातल्या मी पेक्षा बराच खाली, तेवढं त्यामुळे तुम्हाला स्वतःला ओढण्याकरता ताकद लावावी लागणार आणि मन तिथे तुमचं घट्ट ठेवावं लागणार. मग ही दरी कशामुळे असते, तर मन या उपाधीमुळे असते. म्हटलेलं आहे ना कुठल्या तरी उपनिषदामध्ये, मला उपनिषदाचं नाव आठवत नाहीये, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योग. मनामुळेच जसा उपयोग होतो तसा उपद्रव, आधी उपद्रव खूप होतो, मग मनाला योग्य वळण लावलं तर त्याचा उपयोग पण होतो, तितकाच होतो.
मन हे सामर्थ्यशाली पण दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे ते जपून वापरावं लागतं. पण मनाला वळण लावायचं म्हणजे काय, तर मनाला बुद्धीच्या नियंत्रणाखाली काम करायची सवय लावायची, म्हणजे मनाला वळण लावणं. आणि त्यालाच उद्धार म्हटलंय. आणि याच्यासाठी तुम्हाला सतत आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण करावं लागेल. स्वतःचे दोष काय आहेत, कशामुळे आपली हानी होतीये ते शोधून ते दूर करावे लागतील. सद्गुणांची कास धरावी लागेल, त्यांची जोपासना करावी लागेल. हे सगळं करणं म्हणजेच स्वतःचा उद्धार स्वतः करणं. तर चिन्मयानंदांनी निम्न व्यक्तिमत्वाचा स्तर आणि उच्च व्यक्तिमत्वाचा स्तर असे 2 शब्द वापरले होते. आता आपण रामसुखदासांचं चिंतन काय आहे, उत्तरेत आत्मनात्मानं, त्याविषयी बघणार आहोत. तर ज्याला चिन्मयानंद निम्न निम्न व्यक्तिमत्व असे शब्द वापरतात, त्यालाच रामसुखदास काय म्हणतात, त्याची उकल वेगळ्या पद्धतीने वेगळे शब्द वापरून करतात, की शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण, अहंकार हे सगळे प्रकृतीच्या प्रांतातले आहेत. प्रकृतीच्या प्रांतातले आहेत म्हणजेच ते असत आहेत, म्हणजे विनाशी आहेत, परिवर्तनशील आहेत, ते जड आहेत. आणि आपलं खरं स्वरूप कसं आहे, तर ते सत आहे. सच्चित आनंद स्वरूप, त्यातला जरी सत स्वरूप म्हटलं आपण, तर जे आपलं स्वरूप नाही त्याच्याशी जोडलं राहायचं नाही, त्याच्यापासून वेगळं व्हायचं, त्याच्यापासून वर स्वतःला उचलायचं, म्हणजे स्वतःचा उद्धार करायचा. पण ह्याच्यासाठी ते 3 गोष्टी सांगतात. रामसुखदासांच्या काही काही शब्द आपल्याला आता हळूहळू लक्षात राहायला लागले. मी म्हणजे शरीर नाही, शरीर माझं नाही आणि शरीर माझ्यासाठी नाही. अशा 3 वास्तविकतांमध्ये जर मनुष्य ठाम राहिला, वास्तविकता म्हणजे रियालिटीज, ग्राउंड रियालिटीज ज्याला म्हणतो, त्या की हे सतत लक्षात ठेवायचंय. शरीर मी नाही, शरीर माझं नाही, म्हणजे ममत्व सोडायचंय, अहंकार सोडायचंय, आणि शरीर माझ्यासाठी नाही, निष्कामता पाहिजे. जे काही आहे ते आता मनुष्य जो काही वागतो, आता आपण बघतो, सगळं माझ्यासाठी आहे, सगळा निसर्ग माझ्यासाठी आहे. माझं ते माझ्यासाठी, तुझं तेही माझ्यासाठीच. आणि इथं तर सांगतायत माझं शरीर सुद्धा माझ्यासाठी नाही. एवढा मोठा वेगळा विचार आहे ना. त्या विचारापर्यंत स्वतःला आपल्याला ओढत वर घेऊन जायचंय, म्हणजेच देहभावावरून आत्मभावापर्यंत आपल्याला स्वतःला उचलायचंय. त्यालाच उद्धार म्हटलेलं आहे. आणि आता माधवानंद उद्धरेत आत्मनात्मानं बद्दल काय म्हणतात, ते म्हणतात, उद्धरेत आत्मनात्मानं याचा अर्थ स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणाही वरती विसंबून राहू नये. कोणीतरी येईल, कृपा करेल, गुरुची कृपा होईल, ईश्वराची कृपा होईल, जेव्हा ईश्वराच्या मनात असेल तेव्हा होईल. मी काय, माझ्या हातात काय आहे, असे बापुडवाणेपणा अंगामध्ये नसावा. ईश्वरावरची श्रद्धा वेगळी आणि ईश्वरावरती सगळं सोपून मी काहीच करणार नाही हा भाव निराळा आहे. ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे आणि तो फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आणि लक्षात ठेवला पाहिजे. तर आपल्याला प्रयत्न करावा अशी इच्छा मनात निर्माण झाली आहे ना, तर तिथेच कृपेची सुरुवात झालेली आहे. आपल्याला प्रयत्न करावा अशी इच्छा ज्या क्षणी होते तिथपासून कृपा व्हायला सुरुवात झाली. ते प्रयत्न पूर्ण होईपर्यंत मध्ये जे काही घडतं आहे ती सगळी कृपाच आहे. कृपा या शब्दाला भावनिक व्हॅल्यू खूप आहे, पण त्याच्यामध्ये जीव कशाने येतो, तो प्रयत्नांनी येतो. अनेक समर्थांची वचनं, समर्थ तर खूपच प्रयत्नवादी आहेत, समर्थ रामदास स्वामी, त्यांची अनेक प्रसिद्ध वाक्य आपल्याला माहिती आहेत, की जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. ह्याचा तर आपल्याला व्यवहारात सुद्धा खूप उपयोग, म्हणजे आपल्याला अनुभवच येतात. उपयोग होतो म्हणण्यापेक्षा, जर आपण अमकात अमक येईल, करेल असं करून जर आपण केलं नाही, मी काय काय करू शकते ते आधी मी पूर्ण करणार, असंच आपल्याला नेहमी व्ह्यू पॉइंट ठेवायला लागतो. आणि दुसरं, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. आपण एरवी सुद्धा म्हणतो बघा, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाच्या अंती परमेश्वर. आता हीच गोष्ट गुरुदेव रानडे आपल्याला सांगतात. गुरुदेव रानडे त्यांचं एक पुस्तक आहे प्रसिद्ध, भगवद्गीता ॲज फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ध्यानाचं पर्यवसान हे आत्मसाक्षात्कारामध्ये होतं, अशा ध्यानाविषयी बोलताना एका ठिकाणी असं म्हटलंय, की
आत्मसाक्षात्कार या टप्प्याला पोचेपर्यंत अनेक वेगवेगळ्या वळणावरून किंवा वेगवेगळे माइलस्टोन्स आहेत मध्ये, ते क्रॉस करत करत योग साधकाला पुढे जावं लागतं. त्यांनी मुख्य 3 टप्पे सांगितले. पहिला जो टप्पा आहे तो आसन, प्राणायाम आणि धारणा, म्हणजे शरीराच्या विशिष्ट भागामध्ये जिथे आध्यात्मिक दृष्टीनं जाणीवेचं केंद्र आहे असं आपण म्हणतो, म्हणजे साधारण भ्रूमध्य किंवा कपाळाचा मध्यबिंदू, तिथे आपलं आध्यात्मिक जाणीवेचं केंद्र आहे. म्हणून त्या ठिकाणी चित्ताचं अवधान एकत्र करणं हा पहिला टप्पा. म्हणजे या टप्प्यासाठी प्रयत्न करणं. आसनं तुम्हाला जमली पाहिजे, प्राणायाम जमला पाहिजे, प्राणायामाने चित्त स्थिर झालं पाहिजे, ते स्थिर चित्त तिथे एकाग्र झालं पाहिजे. हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा सांगतात ते की कामसंकल्प सोडून देऊन विषय इंद्रिय यांचं नियमन करून मनाच्या चंचलत्वाला आवर घालायचा आणि अंतस्थ ईश्वरावर म्हणजे आत्म्यस्वरूपी चित्त केंद्रित करायचं. हे कशासाठी करायचं तर विषयांपासून आपण ओढून घेतोय, आपली दमन केलं, इंद्रियांचं दमन केलं, पण मनाने आपला अजून रस शिल्लक आहे. आपण दुसऱ्या अध्यायामधला श्लोक आठवूयात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. ध्यानाला बसतो तेव्हा आपण इंद्रियांना आवर घातलेलाच असतो. प्रत्यक्ष आपण इंद्रियांचा वापर करत नसतो, पण मनाने कधी कधी आपला त्याच्यामधला सूक्ष्म रस अजून आपल्या विषयांमध्ये आपला राहिलेला असतो. कुठला आवाज आला, लागलीच कान टवकारून त्याच्याविषयी चिंतन होतं, वास आला, त्याच्याविषयी कुठला पदार्थ काय फोडणीला घातलाय, हे सगळं सुरू होतं. तर कारण आपला त्याच्यामध्ये रस असतो, तो रस गेलेला नसतो. तो रस एकदाच पूर्ण जातो जेव्हा तुम्हाला आत्म्याची प्राप्ती होते. आणि आत्म्याला म्हणून म्हणतात ना, रसो वै सहा, असं उपनिषद म्हणतात. सगळ्यातला उत्तम रस तो तुम्हाला कळल्यानंतर मग बाकीचे रस तुमचे जातात. तर तो इतर विषयातले जे रस आहेत ते जाणीवपूर्वक कमी 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 करत नेणे, अशा पद्धतीचं ध्यान करणे हा दुसरा टप्पा. आणि तिसरा आहे ध्यानयोग हा भक्तिभावाने आचरणे, आणि तो दीर्घकाळ निरंतर न कंटाळता, न चुकता, प्रमाद न करता. आज ध्यान केलं, उद्या नाही केलं, आज वेळच नाही मिळाला, आज उठायलाच उशीर झाला, कुठलीही सबब नाही, कुठलीही सबब नाही. हे या वेळेला होणार म्हणजे होणारच. शेंडी तुटो वा पारंबी तुटो, इतका प्रखर निश्चय असल्याशिवाय गोष्टी होत नाहीत. इथे भक्तिभाव पाहिजे. तो भक्तिभाव तुम्हाला तो निश्चय करायला मदत करतो. आणि मग इथपर्यंत हे जे 3 टप्पे सांगितले गुरुदेव रानड्यांनी, ते म्हणतात की हे सगळे प्रयत्नांचा प्रांत आहे. हे सगळे तुम्ही एक 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 प्रयत्नांनी साध्य करत करत आलात की मग त्याच्यानंतर कृपेचा प्रांत सुरू होतो. कृपा लागते, कृपेशिवाय होत नाही. फक्त मनुष्याच्या प्रयत्नांनी होत नाही. दैवम चैवात्र पंचमम असं 18व्या अध्यायात म्हटलेलंच आहे. किती तुम्ही सगळं जुळवून आणलं तरी शेवटी ती आत्मकृपा किंवा ईशकृपा ही झाल्याशिवाय ते सगळ्या तुमच्या त्या प्रोसेसचं कल्मिनेशन जे ध्यानामध्ये किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये व्हायला हवं ते नाही होणार. पण त्याच्या आधीचं काय? पहिल्याच टप्प्याला आपली बोंब आहे आणि आपण कृपेची वाट बघायला सुरुवात केली तर मग काय त्याचा उपयोग नाही. हे त्यांना उद्धरेत आत्मनात्मानं म्हणून मधून सांगायचंय की स्वतःची उन्नती करून घेण्याची सुरुवात ही प्रयत्नांनी होते आणि प्रयत्न करणाऱ्यावरतीच कृपा होते. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स, हे वाक्य म्हणजे इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन आहे उद्धरेत आत्मनात्मानंचं. दुसरा एक इंटरप्रिटेशन उद्धरेत आत्मनात्मानंचं की स्वतःच आत्मरूप समजण्या इतपत, जाणण्या इतपत उन्नत व्हा. मग हे करण्यासाठी 2 गोष्टी करायला लागतात. एकतर आत्मसाक्षात्कार योग साधण्यासाठी एक पूरक जीवनशैली असते. ती जीवनशैली तुम्हाला समजून घ्यावी लागेल की आधी काय आहे, कशी आहे, आणि मग ती आत्मसात करण्यासाठी पण प्रयत्न करावे लागेल. काही सहज साध्य असं याच्यातली कुठलीच गोष्ट नाहीये. खूप अवघड आणि प्रयत्न साध्यच आहेत या सगळ्या गोष्टी. मग कोणाला वाटेल की मग जीवनातली काही रसमयता किंवा आवडी बिवडी असं काही ठेवायचंच नाही का? तर इतकं याटोकाला जायची गरज नाही. पण जेव्हा तुम्ही गोष्टी निवडता
त्या गोष्टींची निवड करताना तुमच्या योगस्थितीला त्यांनी बाध येईल का, ह्याचा विचार करून तुम्ही गोष्टी निवडा. तुमच्या जीवनामधले छंद असतील किंवा जे काही असेल. नाहीतर खूप टोकाचं तुम्ही वागलात तर तुमचीच कोतरवड होईल. तसं मी म्हणलं तसं असंभव पिक्चर बघून यायचं आणि मग ध्यान करायला बसायचं, अर्थच नाही काही त्याच्यामध्ये. ध्यानाची वेळ म्हणून ब्रह्ममुहूर्त सांगितली की तेव्हा दुसरे कुठली इम्प्रेशन्स नाहीयेत, झोप झालेली आहे, आधीची सगळी इम्प्रेशन्स बऱ्यापैकी पुसली गेलेली आहेत. बऱ्यापैकीच म्हणते ना मी, कारण पुष्कळ वेळेला उठल्या उठल्या सुद्धा आपल्याला कामं आठवायला सुरुवात होते, नाही असं नाही. पण निदान त्याला थोडा अवधी आहे, म्हणजे मन शांत करायला तरी तुम्हाला थोडासा शांतपणा आहे. ध्यान ही काही उरकायची गोष्ट आहे का? आता 7 वाजून 7:15 पर्यंत मी ध्यान करणार नाही, तर करू शकतो आपण. बसतो बसतो उठतो, डोळे मिटून घेतो, पण ते खरं काही त्याच्यात नसतं. ते सगळं एक टिकमार्क टिकमार्क या कॅटेगरीमध्ये ती गोष्ट न होता मनापासून माहिती असेल तर त्याला तेवढा तेवढा पुरेसा वेळ. म्हणून ध्यानाला किमान अर्धा तास म्हणतात, तर 10-15 मिनिटं त्याच्यातली तर पहिली स्वतःला स्वस्थ करण्यातच जातात. मग उरलेली 10-15 मिनिटांमध्येच खरं काही झालं झालं तर झालं. तर या अध्यायामध्ये पुढे सांगणारच आहेत की योग्य आहार विहार असणाऱ्यांना योग साध्य होतो, पण त्याच्याच बरोबर नैतिकतेची जपणूक, चांगल्या गुणांची वाढ आणि आपलं कर्तव्य कर्म उत्कृष्ट करणं, हे सगळं योग साधनेला पूरक भूमिका तयार करतात. कारण आपण आपलं कर्तव्य कर्म केलं असेल ना, तर आपल्याला एक शांतता असते जीवाला, समाधान असतं. तीच आपण अर्धमर्ध काम केलं असेल किंवा चुकत माकत केलं असेल, गुंडाळून टाकलं असेल, भले ते गुंडाळून आपण मोकळं झालो असं वाटत असेल आपल्याला त्यावेळेला, पण मनाने आपण तिथेच गुंतलेले राहतो. कारण इतरांना फसवाल तुम्ही, स्वतःला नाही ना फसवू शकत. स्वतःला माहिती असतं की आपण बरोबर केलं नाहीये, त्यातल्या मधल्या मधल्या स्टेप्स आपण गाळलेले आहेत, गुंडाळलेले आहेत. तिथे आपल्याला आपलं मन आतून खातं. तर जेवढं तुमचं कर्तव्य कर्म चांगलं होईल तेवढं ध्यान चांगलं लागायला मदत होईल. जेवढं तुम्ही नीतिमत्तेने वागाल तेवढं ध्यान चांगलं चांगलं लागायला मदत होईल. म्हणून हे सगळं ग्राउंड त्याची भूमी तयार करते. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष योग साधना म्हणजे योग प्रक्रिया समजून घेणं आणि त्याचा न कंटाळता सराव करणं. पण ती प्रक्रिया नुसती ऐकल्याबरोबर समजल्यासारखी वाटेल, पण करताना सुरुवात केल्यानंतर आपण याच्याविषयी 4थ्या अध्यायात पुष्कळ बघितलं होतं की बघा प्रत्यक्ष करायला लागल्यानंतर शंका येतात. मग त्यावेळेला गुरु लागतो की गुरु तुमचं त्या शंकांचं निरसन करतो आणि तुमची साधना योग्य ट्रॅकवर आहे का नाही याविषयी तुम्हाला वेळोवेळी प्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. तर ह्या 2 गोष्टी बघितल्या आपण. योग आपली जीवनशैली सुधारणं आणि योगाला पूरक करणं आणि प्रत्यक्ष योग प्रक्रिया जाणून घेऊन ती करणं. फक्त या दोन्ही गोष्टी करण्यासाठी मनाची अनुकूलता आणि बुद्धीचा निश्चय असायला पाहिजे की हो, हे मी कशासाठी करतोय आणि हे मला करायचंच आहे. ती तळमळ आणि ती ती सिन्सिरिटी आपल्याला आतून वाटली पाहिजे की हे सगळं करून मला कशासाठी करायचंय. हे उद्धरेद आत्मनात्मानं म्हणजे माझा उद्धार मला स्वतःला करायचा आहे, त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करायची माझी तयारी आहे. असं जेव्हा आपण मनातल्या मनात स्वतःलाच वचन देऊ आणि स्वतःलाच दिलेलं वचन तितक्याच आत्मीयतेने पाळू, म्हणजेच दुसऱ्या कोणाही वरती विसंबून न राहता आपली वाटचाल आपण करू, तेव्हा हे हे सगळं करणं, हे सगळं उद्धरेद आत्मनात्मानं याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आता माधवानंदांनी अजून एक अर्थ त्याचा काढलाय आणि तो योग प्रक्रियेला धरून असा अर्थ काढलाय. उत धरेत, एवढेच आपण शब्द बघूयात. उत म्हणजे वर आणि धरेत म्हणजे धरावं. स्वतःला वर धरावं म्हणजे कुठे धरावं? शरीराच्या वरच्या भागात, कपाळाच्या मध्यभागी किंवा भ्रूमध्यापाशी अवधान एक केंद्रित करायचं आणि तिथून स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेशी संलग्न होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उद्धरेत आत्मनात्मानम. आत्मानम म्हणजे चित्ताला आणि आत्मना म्हणजे बुद्धीने. हे विचाराने करावं लागतं. मी मी कुठे आहे आता, तर मी इथे आहे, मी इथून सगळं बघतो आहे, अशी कल्पना जेव्हा करते ती बुद्धी ते करते आणि मग ते चित्ताला तिथे तुम्ही धरून ठेवता. धारणाच आहे ना ही एक प्रकारची. तर त्याला उद्धरेत आत्मनात्मानं म्हटलेलं आहे, असा अजून एक अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. आत्ता जे आपण बघितलं की गुरुकृपा किंवा ईशकृपा ह्याची वाट न बघता स्वतःचे प्रयत्न सिन्सिअरली करणं म्हणजे उद्धरेत आत्मनात्मानं. तर ह्याची पुष्टी करणारे काही संतांच्या जीवनातले प्रसंग आपण पाहूयात.
म्हणजे आपल्याला असं वाटायला नको की आपणच फार खालच्या पातळीवरती आहोत म्हणून आपल्याला असं वाटतंय. पुढच्या पातळीवरती गेलेल्या संतांना सुद्धा कोणीतरी कृपा करावी अशी एक सुप्त इच्छा मनामध्ये कशी असते आणि त्यांचे गुरु त्यांना कसे बरोबर जागेवर आणतात त्याची छान छान प्रसंग आहेत ते. पहिला आहे तो स्वामी अखंडानंद सरस्वती यांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांच्या गुरुस्थानी असलेले श्री हरिबाबा नावाचे सिद्ध पुरुष त्यांच्या गुरुकडे गेलेले असतात. जे हरिबाबा त्यांच्या गुरुकडे गेलेले असतात त्या गुरूंचं नाव अच्युत मुनी. तर ते अच्युत मुनींना नमस्कार वगैरे करतात आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणतात, बाबा माझा उद्धार करा. तर ते अच्युत मुनी म्हणतात की तू अशी कृपेची भीक का मागतोयस? तुझ्यासाठी मीच सगळं करायचं असेल तर तू काय करणार? त्यांच्या लक्षात येतं की आपण अशा पद्धतीने कृपेसाठी गिडगिडणे म्हणतात त्याला, गिडगिडाना असा खरा हिंदीतला व्हर्ब येते. तर तशी आवश्यकता नाही. तुला जी साधना सांगितली ती तू कर ना, असं त्यांना सांगायचंय. तसंच दुसरा प्रसंग आहे गुरुदेव रानडेचा. गुरुदेव रानडे हे किती उच्च व्यक्तिमत्व होतं. ते त्यांच्या गुरूंना भेटायला गेलेले असतात. त्यांचे गुरु भाऊसाहेब महाराज उंबीकर. तर त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर ते म्हणतात, गुरुदेव कृपादृष्टी असू दे. त्याच्यावर भाऊसाहेब महाराज काय म्हणतात ते ऐकण्यासारखं आहे. ते म्हणतात, कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे कृपादृष्टी असल्यासारखंच आहे. आता हा जरा समजून घेण्याची गोष्ट आहे. कृपा करून दृष्टी ठेवा. दृष्टी ठेवणे म्हणजे काय? दृष्टी ठेवणं म्हणजे गुरूंनी जी साधना दिलेली असते आंतरिक नामसाधना, तेव्हा नाममंत्र म्हणताना विशिष्ट ठिकाणी आपलं चित्त केंद्रित करून ठेवणं, ह्याला दृष्टी ठेवणं असं म्हणतात. तुम्ही स्वतःवरती कृपा करा आणि मी जी तुम्हाला नामसाधना सांगितलीये ती त्या विशिष्ट ठिकाणी, शरीराच्या विशिष्ट ठिकाणी दृष्टी ठेवण्याचं काम तुम्ही करत चला. म्हणजे कृपादृष्टी आहेच. वेगळी कृपादृष्टी अजून कोणाला मागण्याची गरज नाही, असं भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं. की गुरुदेव रानडे यांना हे करावं लागतंय तर आपण काय चीज होत. दुसरं एक उदाहरण आहे ते स्वामी स्वरूपानंदांचं. स्वामी स्वरूपानंदांनी पुण्यामध्ये गणेशनाथ महाराज म्हणून त्यांचे गुरु होते. तर त्यांचा अनुग्रह घेतला आणि त्यांच्या अशा काहीतरी कल्पना होत्या की त्या गुरूंचा अनुग्रह झाला की एकदम असं काहीतरी आपल्याला चमत्कारिक अनुभव येतील आणि एकदम आपलं वागणं बदलेल, एकदम आपलं खूप छान ध्यान लागेल वगैरे असं काही काही त्यांच्या मनात चुकीच्या कल्पना होत्या. थोडे दिवस त्यांनी वाट बघितली, मग त्यांना अस्वस्थता आली. मग ते म्हणले, गुरूंना भेटायला गेले, म्हणले काहीच झालं नाही. मला वाटलं होतं की अनुग्रह झाल्यानंतर असं काहीतरी होईल, प्रकाश दिसेल किंवा काहीतरी काहीतरी. ते हसले. ते म्हणले, बिरजण लावलेलं आहे, यथावकाश दही लागेल. असं तुम्ही गरम दुधात दही विरजण फिरवलं की लागलीच दही तयार, अशी जर तुमची अपेक्षा असेल तसं होणार नाही. प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, आता त्याला जोड द्यायला पाहिजे. आता मग दही आपण लावल्यानंतर बर्फात ठेवतो का, फ्रीजमध्ये ठेवतो का, एखाद्या उबदार फडताळात ठेवतो. त्याच्या भोवती तेवढं टेम्परेचर, कोमटपणा मेंटेन करायला करण्याकरता अशी त्याची जागा पण अशी विशिष्ट सिलेक्ट केलेली असते. तसं ती प्रक्रिया आहे, त्याचा वेग जर तुम्हाला वाढायला हवा असेल तर तुमचे प्रयत्न तेवढे वाढवायला हवेत, साधना तेवढी श्रद्धेने करायला हवी. हे त्यांना गुरूंना सांगायचं होतं. त्यामुळे आत्मस्थितीच्या मुक्कामाकडे साधनेच्या पावलांनीच जावं लागतं. तर हा प्रसंग स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या अमृतधारा या काव्यसंग्रहामध्ये साकी साकी नावाचा जो एक काव्य प्रकार असतो, ओवी जशी असते तशी साकी, तर त्या साकी या वृत्तामध्ये त्यांनी ते रचलेलं आहे. त्यातल्या एक 2-3 साक्या आपण वाचूयात. पुण्यपत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची दाखविली मज खूण. पुण्यपत्तनी पुणे शहरामध्ये सद्गुरूंनी मार्ग दाखवण्यासाठी मला श्रुतीची खूण दाखवली. श्रुती म्हणजे वेद. उपनिषदामधली जे वाक्य असतात त्यांना श्रुती असं म्हणतात. ते वेदांनाच ऍक्च्युअली श्रुती म्हणतात, पण उपनिषदातलं वाक्य जेव्हा कोट केलं जातं तेव्हा श्रुती असं म्हणते असं म्हणून ते वाक्य सांगितलं जातं. आणि अनुग्रह जेव्हा दिला जातो तेव्हा गुरूंनी
महावाक्याचा उपदेश शिष्याला करावा असा संकेत आहे. वेगवेगळे पंथ असतील पण यानं त्या पद्धतीने महावाक्याचा उपदेश करायचा असतो. आणि महावाक्य म्हणजे जीव ब्रह्मैक्य हे साक्षात सांगणारं वाक्य. आता ह्याच्यामध्ये कुठली महावाक्य दोन आलेली आहेत ती मी सांगणार आहे. ओम परब्रह्मवाचक, तत्वम, तत्वमसी हे जे महावाक्य आहे छांदोग्य उपनिषदामध्ये येतं. छांदोग्य उपनिषद सामवेदाचे आहे. चारही वेदामधलं एक एक अशी 4 महावाक्य प्रसिद्ध आहेत. त्यातलं हे तत्वमसी हे जे आहे ते सामवेदातलं वाक्य आहे आणि त्याला उपदेश वाक्य असं म्हणतात. गुरूंनी शिष्याला करायचा उपदेश. त्यामुळे गुरुच्या अनुग्रहामध्ये हे वाक्य बहुधा समाविष्ट करण्याची पद्धत बऱ्याच संप्रदायांमध्ये आहे. आणि मग उपदेश झाल्यानंतर साधना केल्यानंतर त्याला अनुभव कुठला येणार? सोहम, तोच मी आहे, तोच तू आहेस. गुरूंनी सांगितलं, शिष्याला कळलं तोच मी आहे. हे कुठलं वाक्य आहे? अहम ब्रह्मास्मी. हे बृहदारण्यकामध्ये आलेलं आहे. यजुर्वेदाचं उपनिषद आहे बृहदारण्य. श्रुतीची दाखविली मज कोण, म्हणजे हे महावाक्याचा बोध करून मला गुरूंनी अनुग्रह दिला, हे या सखीत सांगितलं. आता पुढची जी साखी आहे ती आपल्या या श्लोकाच्या संदर्भात खूप महत्वाची आहे. म्हणती आणि ते कोण कोणाचा करी येथ उद्धार, स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार. गुरु मिळाला, गुरुनी अनुग्रह दिला, डोक्यावर हात ठेवला, अनुग्रहाची प्रोसेस झाली, साधना सांगितली, एवढ्यानी भागत नाही. ये तो अभी शुरुआत है, बहुत कुछ करना है आगे जाके, असं त्यांनी याच्यात सांगितलंय. म्हणजे आत्ताचे जे आपलं चरण बघतोय आपण, उद्धरेत आत्मनात्मानं, त्याचा जणू काही काव्यात केलेला अनुवादच ही साकी वाटते. आणि मग पुढच्या साकीमध्ये स्वामीजी म्हणतात, त्याच खुणेने तन्मयतेने आक्रमिता सत्पंथ, प्रमाण अंतःकरण तत्वता लागे प्रांत अनंत. त्याच खुणेने म्हणजे त्या जो महावाक्य आहे त्याच्यावर विचार करत तन्मयतेने, म्हणजे तन्मय म्हणजे त्याच्याशी जोडलं जाण्याचा प्रयत्न म्हणजेच ध्यान साधना. आक्रमिता सत्पंथ म्हणजे गुरूंनी जो साधना मार्ग आखून दिलेला आहे त्याच्यावर नित्यनेमाने चालणं, म्हणजे ती साधना सिन्सिअरली करणं. आणि प्रमाण अंतःकरण म्हणजे काय? प्रमा या शब्दाचा अर्थ यथार्थ ज्ञान, आणि यथार्थ ज्ञान करून देण्याचं जे साधन त्याला म्हणायचं प्रमाण. आणि ते प्रमाण कुठलं आहे? अंतःकरण. अंतःकरणाच्या साहाय्यानेच आपण सगळी आपली सर्व प्रकारची आध्यात्मिक साधना करतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सोडायचा आहे, चित्त आत्मतत्वाशी जोडायचंय, बुद्धीने पक्का निश्चय करायचा आहे, आणि मनाने बुद्धीचं सांगितलेलं ऐकायचंय. म्हणजे ह्या सगळ्यांच्या मदतीशिवाय साधना होऊ शकत नाही, म्हणून त्याला प्रमाण म्हटलंय. आणि ह्या सगळ्यांच्या सहाय्याने जेव्हा तुम्ही साधना मार्गावर चालत राहाल तेव्हा मग तुम्हाला लागे प्रांत अनंत, मग अनंत तुम्हाला सापडेल. अनंताचा मार्ग, अनंत म्हणजे ब्रह्म, त्याला अंत नाही, आदी नाही, असा त्या ब्रह्माचा प्रांत. त्याच्यानंतर तुम्हाला तिथपर्यंत तुम्ही पोहोचाल साधनेच्या अंती. थोडक्यात म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणजे ध्येयाच्या दिशेने जाण्याचं त्याच्यावरतीच कृपा होईल. चिन्मयानंद मोठ्या गमतीशीर पद्धतीने ही गोष्ट म्हणतात. ते म्हणतात, पोस्टाच्या पुडक्यातून गुरुकृपा येऊन आपल्यासाठी अवतरेल असं जर कोणी मानायला लागलं तर ते शास्त्रविरोधी आहे. अशी कृपा होत नसते, इतकं सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे चिन्मयानंदांनी जे म्हणलं होतं की आदर्श केवळ विचारातच ठेवू नका, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः प्रेरणा घेऊन त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि मग ते प्रयत्नामध्ये काय येतं? योग प्रक्रिया समजून घेणं, संयमित अशी योगाला पूरक जीवनशैली समजून. आणि त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट, सगळ्या गोष्टी करत असताना व्यवहारामध्ये नामस्मरणासहित केल्यामुळे अंतःकरण हे उन्नत व्हायला जास्त मदत होते. बाकीच्या गोष्टी थोड्या आपल्याला कठीण वाटतील, पण नामस्मरण करणं हे त्यातल्या त्यात आपल्याला जमण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून त्याचाही टेकू जर दिला तर तुमचे प्रयत्न अधिक समर्थ होऊ शकतात. तेव्हा आता आपण हा चरण बघितला,
उद्धरेत आत्मनात्मानं. आता आपल्याला बघायचंय न आत्मानं अवसादयेत. आता अवसादयेत हे उद्धरेतच्या बरोबर विरुद्ध क्रियापद आहे बरं का. हं? उद्धरेत म्हणजे उचलून घ्या, वर ओढा. अवसादयेत म्हणजे अवसादन म्हणजे खाली जाणं, खाली खचणं, घसरणं. आणि न अवसादयेत म्हणजे खाली घसरू देऊ नका. काय? अर्थातच हं. न आत्मानं अवसादयेत म्हणजे स्वतःला घसरू देऊ नका. स्वतःला म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाला खालच्या पातळीवर जाऊ देऊ नका, चित्त खचू देऊ नका. म्हणजे काय करा? चित्त आहे त्या पातळीला टिकवून ठेवण्यासाठी काय करा? तर इतरांबद्दल वाईट विचार करू नका, कोणाला दूषण देऊ नका, कोणाची निंदा करू नका, कोणाचा मत्सर करू नका. या सगळ्यांनी आपलं चित्त खालच्या पातळीवरती जातं. आणि याच्याच बरोबर अजून एक करा, स्वतःबद्दल वाईट विचार मनात आले तेही सुद्धा येतात. प्रत्येक वेळेला दुसऱ्याच्या बाबतीतच वाईट विचार येतील असं काही नाही. स्वतःच्या बाबतीत सुद्धा नकारात्मक विचार की मला काहीच जमत नाहीये, नैराश्य नैराश्य येईल, डिप्रेशन येईल, तर ते त्याच्यामधून सुद्धा स्वतःला बाहेर काढा. तर ते त्याच्यातूनही झटकून टाकून, सगळी मरगळ झटकून टाकून पुन्हा उभारी घेणं, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की उपभोगात्मक दृष्टीने जगाकडे पाहू नका. जगातल्या सगळ्या गोष्टी त्या मला मिळायला हव्यात, त्या माझ्यासाठी आहेत, म्हणजे स्वार्थी विचार करू नका किंवा निष्कामता अंगी आणण्यासाठी प्रयत्न करा. उपभोगात्मक वृत्तींना आपला आपणच आवर घालावा. आणि हे सगळं म्हणजे ह्या त्या तीन गोष्टी मी सांगितल्या, इतरांबद्दल वाईट विचार करू नका, स्वतःबद्दलही नकारात्मक भूमिका ठेवू नका, आणि उपभोगात्मक विचार करू नका. अशा तीन गोष्टींनी स्वतःचं अंतःकरण हे खालच्या पातळीवर जाण्यापासून वाचवा. म्हणजे न आत्मानं अवसादयेत. त्याच्याच बरोबर रामसुखदास आपल्याला अजून एक गोष्ट सांगतात आत्मानं न अवसादयेत याच्यासाठी, की परिवर्तनशील अशा प्राकृत पदार्थांचे संबंध जेव्हा येतो तेव्हाच अधःपतनाला सुरुवात होते. म्हणून अशा परिवर्तनशील प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या प्रांतातल्या, बघाशी आपण कुठल्या बघितल्या त्या प्रकृतीच्या प्रांतातल्या, शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, हे सगळे प्राकृत आहेत. त्यामुळे त्या निम्न पातळीच्या आपल्या व्यक्तिमत्वावर राहू नका. म्हणजे काय? त्यांच्या अधीन राहू नका. फक्त शरीर मनाच्या सुखाचा विचार करू नका, त्याच्या पलीकडे आपण आहोत हे लक्षात ठेवा. त्यांच्या अधीन राहणं म्हणजे काय? शरीराला ज्यांनी सुख होतं, मनाला ज्यांनी सुख होतं, त्या विषयांच्यामध्ये सुखबुद्धी असणं. सुखबुद्धी हा शब्द आला की आता आपल्याला संकल्प हा शब्द आपोआपच आठवतो का? सुखबुद्धी म्हणजेच मूळचा संकल्प. सुखबुद्धीमुळेच इच्छा, इच्छेमुळेच ते हवं मिळवण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कर्म हाताने घडतं. त्यामुळे वैषयिक सर्व कामसंकल्पांचा पूर्ण त्याग करावा. म्हणूनच आपल्याला ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये एक ओळ आली होती बघा, नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. सगळं जे आधी सांगितलंय ना, ते आता पुढच्या प्रक्रियेच्या आधीची तयारी कशी आहे ते त्याच्याशी जोडलं की तुमच्या लक्षात येईल की हे झाल्याशिवाय ते पुढचं होणार नाहीये, ते झालं की पुढचं होणार नाहीये. पुढचं शिकायचं आणि मागच्याची आठवण करत राहायची की हा संकल्प आधी सांगितला होता, संकल्प गेल्याशिवाय योग साधणारच नाहीये. आता पहिली ओळ झाली आपली, उद्धरेद आत्मनात्मानं आत्मा नमवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. आता ही दुसरी ओळ बघायची आपल्याला. याचा अर्थ स्वतःच स्वतःचा बंधू आणि स्वतःचा शत्रू होतो. स्वतःचा बंधू होतो म्हणजे काय? आता ते बंधू म्हणजे आपलं व्यवहारातलं भाऊ किंवा सख्खा भाऊ किंवा कुठेतरी नातेवाईक, बंधू बांधव असं जे आपण शब्द वापरतो, तसा अर्थ इथे
मर्यादित नाहीये. तो घेऊ शकतो आपण, पण तेवढाच नाही घ्यायचा. कारण बघा आता, सख्खा भाऊ असतात, इथे बंधूचा अर्थ मुख्य आहे, जो तुमचा हित करतो तो तुमचा बंधू. सख्खा भाऊ असला तरी तो हितकर्ता असेलच असं काही सांगता येणार नाही. भावाभावांच्या मध्ये तर म्हणजे भाऊ बंदकी हा शब्दच निघालाय त्याच्यावर. दोन भावांच्या मध्ये तर खूपच टसल आपण बरेच वेळेला व्यवहारात बघतो की ते अगदी हाडवैरी असल्यासारखे वागतात. औरंगजेबाने आपल्या सर्व भावांचा किती घात केला होता ते आपल्याला इतिहासात माहितीच आहे. तर इथे बंधू या संबंधी रामायणातला एक प्रसंग खूप बोलका आहे. हा श्री हनुमंत जेव्हा लंकेत जातात तेव्हाचा प्रसंग आहे. लंकेत मध्ये गेल्यानंतर ते लंकेची पाहणी करण्याकरता फिरत असतात. तर सगळीकडे त्यांना लंकेतलं वातावरण हे रजोगुणी आणि तमोगुणी हे प्राधान्याने दिसत असतं. त्याच्यामध्ये एकाच घरी त्यांना विशेष सत्वगुणी वातावरण दिसतं. म्हणून त्यांना खूप कुतूहल वाटतं की इतकं सत्वगुणी घर कोणाचं आहे. म्हणून ते खाली उतरतात, तिथे बघतात. त्यांच्या लक्षात येतं की अरे हे तर बिभीषणाचं घर आहे. मग विभीषणाबद्दल त्यांना चांगलीच माहिती असते, म्हणून तो सत्वगुणी आहे म्हणून तो हनुमंत जाऊन त्यांना भेटतात. आणि मग विभीषण पण रामाकडून आलाय म्हणून खूप त्यांचं आगत स्वागत चांगलं करतो. त्यांच्या खूप अगदी प्रेमाने गप्पा होतात. विभीषणाला पुष्कळ रामकथा ऐकवल्यामुळे तो तर हनुमंतांच्या आणि रामांच्या प्रेमातच पडलेला असतो. तेव्हा मारुती त्याला थोड्या वेळाने सांगतो त्याच्या गप्पांच्या ओघात की आता काहीच दिवसात आता रावण तर काही ऐकत नाहीये, तेव्हा राम रावण युद्ध हे अटळ आहे, तर त्यावेळेला तू रामाच्या बाजूनी ये आणि लढ. तर तो म्हणतो मला इच्छा तर आहे तशी, मलाही तसंच वाटतंय, मलाही अधर्माच्या बाजूने लढण्यात काही रस नाहीये, पण रावण हा माझा बंधू असताना मी जर रामाकडे आलो तर राम माझे स्वीकार करतील का? त्यांना वाटेल की कशावरून मी खरंच त्यांच्या पक्षामध्ये लढणार आहे, त्यांना मी हेर वाटेन किंवा अजून कोणी वाटेन, मला स्वीकार करणार नाहीत. तेव्हा मारुतीराय त्याला म्हणतात की अरे रावण तुझा बंधू नाहीये, मी तुझा बंधू आहे. विभीषणाला आश्चर्य वाटतं की तू कसा माझा बंधू, आम्ही तर भाऊ आहोत सख्खे. त्यावर हनुमंत उत्तर देतात की अरे बंधू म्हणजे नुसता जन्माला आलेला पाठचा भाऊ वगैरे असा अर्थ नाहीये. बंधू म्हणजे जो हित करतो तो. आणि बंधू म्हणजे ज्या दोन व्यक्तींमध्ये काहीतरी अंतःकरणाचं प्रेमाचं नातं आहे ते एकमेकांचे बंधू असतात. ते नातं तुझ्यात आणि रावणात आहे का? ते तुझ्यात आणि माझ्यात आहे. आणि रावण तुझं काही हित करतोय का? अधर्माच्या पक्षात तुला लढायला लावून तुझं काय हित होणार आहे? मी तुला तो हिताचा मार्ग दाखवतोय की प्रभू रामचंद्रांच्या न्यायाच्या बाजूनी तू लढ, तेव्हा तुझं हित माझं सांगितलेलं ऐकल्यामुळेच होणार आहे असं तुला जर वाटत असेल तर तू ये. म्हणजे मला तर वाटतंय पण तुलाही ते वाटलं पाहिजे. मग विभीषणाला ती गोष्ट पटते की हो खरंच तूच माझा बंधू आहेस. तर इथे बंधू या शब्दाचा आपण अर्थ बघितला. आणि रामसुखदास आपल्याला ह्या ओळीच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आणून देतात की स्वतःच्या उद्धाराला किंवा पतनाला आपण स्वतःच जबाबदार आहोत, ही गोष्ट ह्या ओळीत सांगायची. माझा उद्धार आणि माझं पतन ही माझी जबाबदारी आहे. त्याचं दोषारोपण किंवा मी अपेक्षा करू शकत नाही की अमक्या तमक्याने माझा उद्धार करावा, की मी दोषारोपण करू शकत नाही की अमक्या तमक्यामुळे माझं अधःपतन झालं. तुम्ही काय करत होता? तो अमका नेमका जेव्हा हे तुमचं अधःपतन करत होता, तुम्ही करून घेतलं म्हणून झालं की नाही? तेव्हा हे तुमच्याच हातात आहे, तीच तुमचीच पूर्ण जबाबदारी आहे. आणि जो दुसऱ्यांच्या वरती ब्लेमिंग गेम किंवा दुसऱ्यावरती विसंबून राहतो तो स्वतःचा उद्धार कधीही करू शकत नाही. हे त्यांना आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः या वाक्यातून सांगायचं. आणि आपलं हित करणं आणि आपलं अनहित करणं म्हणजे नक्की काय हे आपल्याला पुढच्या 6व्या श्लोकात भगवंत सांगणार आहेत. पण त्याच्या आधी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायच्या आहेत. 67 ते 70. तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल नाही बोलणे. आपण वाचून घेऊ आणि मग थोडंसंच बोलीन मी त्याच्यावरती. तुझे नवल नाही बोलणे कवणासे काय दिजेल कवणे अद्वैती इये. तुम्हाला आठवत असेल तर मागचा जो 4था श्लोक होता त्याच्या शेवटची एक जी शेवटची जी ओवी होती ज्ञानेश्वरीतली
ती ह्याला जोडून घेऊन नंतर मी एक्सप्लेन करीन तुम्हाला. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, अर्जुना, तुझेच बोलणे मोठ्या नवलाचे आहे. अरे, या अद्वैत अवस्थेत कोणी कोणाला आणि काय देणे शक्य आहे? आपण इथेच बघूयात, एनिवे वाचतोच आहोत तर. मागची ओवी अशी होती, म्हणजे चौथ्या श्लोकावरच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यातली 66वी ओवी. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मू बहु ऐकता, सांगे तया ऐसी योग्यता कवण दिजे. आपल्याला आधी वर्णन केलं होतं की हा देहामध्ये जरी असला तरी तो योगारूढ आहे आणि त्याचा तो आत्मज्ञानाच्या जागृतीमध्ये आलेला आहे. आपण त्यात तो हाही श्लोक बघितला होता, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. तो देह पातळीवर नाहीये, तो देहात जरी जगत असला तरी तो आत्म पातळीवरती जागृत झालेला आहे. आणि एवढ्या उंचावर याला कोणी नेऊन बसवलं असं आश्चर्य अर्जुनाला वाटतं. आणि तो विचारतो की एवढी याला योग्यता कोणी दिली? त्याच्यावर श्रीकृष्ण हसून म्हणतायत की अरे, तू काहीच बोलतोयस. इथे कोण कोणाला काय देणार आहे? हे सगळा अद्वैताचा प्रांत आहे. इथे तुम्ही एकटे आहात. तुमचे तुम्ही, कोणी येऊन कोणी काही करू शकत नाही तुमच्यासाठी. आणि मग आता पुढच्या ओव्यामध्ये ते कसं आहे ते सांगताय. पै व्यामोहाची ये शेजे, बळिया अविद्या निद्रितू होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे, जन्म मृत्यूचा. आपण जो झोपेचा कन्सेप्ट बघितला होता ना, या निशा सर्वभूतानां, त्याचाच इथे रेफरन्स घ्यायचा आहे. पाठी आता 69वी ओवी वाचते. पाठी अवसात ये चेवो, तै ते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची. पण पुढे जेव्हा तो अकस्मात जागा होतो तेव्हा तो सर्व स्वप्नविषय खोटा ठरतो. पण पहिल्या भ्रांतीप्रमाणे हा आत्मबोधही त्याच्या स्वतःच्याच ठायी असतो. सगळं कसं स्वतःच्याच ठिकाणी घडतंय आणि दुसरं कोणीच नाहीये, हा सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. झोप लागली होती, भ्रांती झाली होती, स्वप्न पडत होती, तीही तुलाच, आणि जाग येईल तीही तुलाच. म्हणून आपणही आपणची आपणया, घातू कीजतू असे धनंजया, चित्त देऊनी ना थिलिया देहाभिमाना. एवंच अर्जुना, तो नसत्या देहाभिमानाच्या नादी लागूनच आपणच आपला घात करीत असतो. म्हणून इथे उद्धरेत आत्मनात्मानं, म्हणजे देहभावापासून आत्मभावापर्यंत, जोपर्यंत तुम्ही देहभावात आहात तोपर्यंत तुम्ही जीवभावात आहात, तोपर्यंत तुम्ही भ्रांतीत आहात, आणि तोपर्यंत तुम्हाला जन्म मरणाच्या खेळामध्ये अडकलेले आहात, की जणू काही तुमची दुष्ट स्वप्न पडलेली आहेत. आणि जेव्हा तुम्हाला या भ्रांतीतून जाग येईल, म्हणजेच तुम्हाला आत्मबोध होईल, तेव्हा तुम्ही आत्मभावामध्ये पोचलेले असाल आणि मग तुमचं कल्याण होईल. म्हणून देहाभिमान सोडा, म्हणजे देहभाव सोडा, असं या उद्धरेत आत्मनात्मानं या श्लोकाला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकातून आपल्याला हेच सांगायचंय. म्हणजे स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवर येणं हा उद्धार, आणि ती सोडून देहभावावर येणं हा स्वतःला खालच्या स्तरावर नेणं. मग तिथे तुम्ही जाऊ नका, देहभावावर जाऊ नका, म्हणून आत्मानं न अवसाद येईल, आणि आत्मभावावर या म्हणून उद्धरेत आत्मनात्मानं, असा हा श्लोक आपला झालेला आहे. आता आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया. आता किती मिनिटं आहेत आपल्याकडे? एक 4च मिनिटं आहेत मला वाटतं. आपण श्लोक वाचू आणि त्याचा अन्वय अर्थ तेवढा होईल तेवढा बघू, म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला विवरणाला सुरुवात करते. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. जिंकून घेतला आत्मा बंधू तो होय आपुला, सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करीतो स्वये. बंधू आत्मा आत्मनः तस्य येन आत्मा एव आत्मना जितः अनात्मनः तु शत्रुत्वे वर्तेत आत्मा एव
शत्रुवत. अन्वय आणि अर्थ बघूया. येन आत्मा एव आत्मना जितः, ज्याने आत्मरूप बुद्धीने आपल्या स्वतःला जिंकले आहे. तस्य आत्मा आत्मनः बंधुः, त्याचा तो स्वतःच स्वतःचा हितकर्ता होतो. तू तर अनात्मनः म्हणजे स्वतःच्या मनाला न जिंकलेल्यासाठी आत्मा एव स्वतःच शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत, शत्रुवत अहितकर्ता होऊन वागतो. फक्त मराठी अर्थ वाचते. ज्याने आत्मरूप बुद्धीने स्वतःच स्वतःच्या मनाला जिंकले आहे त्याचा तो स्वतःच हितकर्ता होतो, परंतु स्वतःला न जिंकलेला स्वतःच अहितकर्ता होऊन शत्रूप्रमाणे वागतो. आता इथे जसं आपल्याला ज्ञानेश्वरी कळत नाही तर ते मला सांगायचं होतं की ज्ञानेश्वरी नुसती वाचून कळत नाही, तर त्याच्याबरोबर स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी वाचली ना तर ज्ञानेश्वरीतलाच भाव अगदी सेम भाषांतरच म्हणूयात पण अत्यंत सोप्या मराठीमध्ये स्वरूपानंदांनी केलेलं आहे. तर मी सध्या ते वाचतेय, म्हणजे इकडची ओवी वाचायची आणि तिकडची ओवी वाचायची की लागलीच मधला अर्थ न वाचता आपल्याला ओवी टू ओवी ट्रान्सलेशन मिळून जातं. तसं स्वरूपानंदांनी भावार्थ गीता पण लिहिलेली आहे. अभंग ज्ञानेश्वरी हे त्यांनी ज्ञानेश्वरीसाठी लिहिलंय, भावार्थ गीता ही त्यांनी गीतेसाठी लिहिलंय आणि तेही फार छान लिहिलंय. तेवढं आपण वाचू आणि मग आज आपण थांबू. जिंकुनी मना त्यजुनी मीपणा आत्मरूप जो झाला, तो हित करता आपुला स्वतः उद्धारत केला. परी सोडिले संकल्प बळे जये मना ते स्वैर, तये साधिले स्वतः आपुले जगी शत्रुवत वैर. देह अहंता धरुनी भ्रमता तया न चुकते जाये, असुनी मोकळा बद्ध जागला तो शुकनलिका न्याये. बरंचसं आपल्याला त्याच्यातलं सोपं होऊन कळतं, भावार्थ पटकन कळतो. बाकी आपण विवेचन पुढच्या वेळेला बघणारच. मी हे शुकनलिका न्याय काय आहे हे ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. शुकनलिका न्यायाचं पूर्ण मोठा दृष्टांत रंगवून रंगवून ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे ज्ञानेश्वरांनी, की आपणच आपले शत्रू कसे होतो ह्याच्यासाठी तो दृष्टांत दिलेला आहे. पुढच्या वेळेला बघूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.